लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.2 मधील क्वेश्चन 6 पर्यंत पाहिले. आता पुढचे क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन 7. OAB is a sector of the circle having center at O and radius 12 centimeter. Radius 12 centimeter आहे. If measurement of angle AOB equal to 45 degree. Find the difference between the area of the sector OAB and triangle AOB. सेक्टर OAB हा सपोज सेक्टर OAB आहे आणि ट्रायंगल OAB आहे. ओ सेंटर आहे, हा 45 डिग्री अँगल आपल्याला दिलेला आहे आणि रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर. तर आपण काय करू, थिटा दिलेला आहे आणि रेडियस दिलेली आहे. आर इक्वल टू किती आहे 12 सेंटीमीटर आणि थिटा इक्वल टू किती आहे, थिटा इक्वल टू 45 डिग्री. तर रेडियन मध्ये कन्वर्ट करू. 45 इंटू पाय अपॉन 180. हे कशात येणार आहे रेडियन मध्ये. 15 ने भाग जाईल, वरती 3 राहणार आहे. 45 ने पण जातो भाग, पण आपण 15 ने देऊ. तर वरती 3 राहतं आणि खाली किती राहतं 15 ने भाग दिल्यावर 12 आणि 3 1 3 3 4 काय 12 म्हणजे किती येणार आहे π/4 रेडियन एवढा अँगल येणार. थिटा इक्वल टू आणि एरिया ऑफ सेक्टर काढता येईल. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर OAB इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा. 1/2 इंटू आर स्क्वेअर 12 चा स्क्वेअर इंटू थिटा किती आहे π/4. तर 1/2 इंटू 12 चा स्क्वेअर 144 आणि इंटू π/4. तर मग किती होतं भाग देता येईल. 4 ने पण भाग जातो आणि ने सुद्धा जातो. 8 ने जाईल का भाग, 1 चा भाग जाईल. खाली किती राहतं 6. 8 ने पण भाग जातो कारण 2 इंटू 4 8 होतं. 8 1 8 खाली किती झालं 6 आणि 8 64. 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर एवढं येतं स्क्वेअर सेंटीमीटर. एवढा सेक्टरचा एरिया मिळाला. आता नंतर ट्रायंगलचा एरिया काढायचा आपल्याला. तर आपण बी पासून BC परपेंडिक्युलर ओ एक काढू, कारण मग इथं 90 डिग्री अँगल होतो आणि इथं 45 90 डिग्रीचा ट्रायंगल होईल आणि 45 च्या डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे आपल्याला हाईट मिळेल. मग ड्रॉ BC परपेंडिक्युलर टू काय OA. Therefore triangle का आहे OCB is of measure 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. therefore 45 च्या डिग्रीच्या अपोजिट साइड काय BC इक्वल टू काय 1/√2 टाइम काय OB हायपोटेनस होईल. हा OCB ट्रायंगल मध्ये OB हायपोटेनस होईल आणि इट इज इक्वल टू काय येणार मग 1/√2 इंटू किती येतं 12 येणार. तर √2 ने मल्टिप्लाय डिवाइड करता येईल. मग therefore काय येणार BC इक्वल टू √2 12 इंटू √2 आपण किती होणार 2 म्हणजे किती येतं 6 टाइम √2. √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केला, इथं √2 इंटू √2 2 येणार आणि वरती 12 टाइम √2 म्हणजे किती येतं 6 टाइम √2 आला. आणि therefore एरिया रिक्वायर्ड एरिया म्हणजे शेडेड एरिया आहे. therefore रिक्वायर्ड एरिया ट्रायंगलचा एरिया काढावा लागणार आधी. therefore एरिया ऑफ ट्रायंगल OAB इक्वल टू 1/2 इंटू बेस काय OA आणि इंटू हाईट काय BC. मग 1/2 इंटू OA किती आहे 12 आणि BC किती आलेलं आहे 6 टाइम √2. इथं भाग जाईल 6 इंटू 6 किती होतं 36 इंटू √2 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा ट्रायंगलचा एरिया येतो. आणि therefore रिक्वायर्ड एरिया इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर
एरिया ऑफ सेक्टर OAB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB. सेक्टरचा एरिया किती आलेला आहे 18 पाय आणि मायनस 36 टाइम √2. पायची व्हॅल्यू टाकू आपण 3.14 टाकता येईल. 18 इंटू 3.14 मायनस 36 इंटू √2 ची व्हॅल्यू 1.41 आहे. 1.41 एवढं टाकता येईल. मग 18 ने मल्टिप्लाय करता येईल. 3.14 इंटू 18 2 5 6 आणि 5 आणि 2 डेसिमल प्लेस 56.52 येतं मायनस 1.41 एवढी व्हॅल्यू आहे √2 ची. हे 6 येणार 8 0 3 6 7 5 आणि 2 डेसिमल प्लेस 50.76 एवढं येतं. आणि याचा डिफरन्स घेऊ आता. तर 12 मधून 6 गेला 6 1 कॅरियर आणि 7 राहणार. काय 12 मधून 6 गेला 6 कॅरियर आणि .76 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा काय येणार आहे एरिया येणार. कशाचा ह्या शेडेड रिजनचा एरिया तेवढा येईल. हे झालं एक्झाम्पल 7. आता पुढचं एक्झाम्पल 8 पाहू आपण. पुढचा आहे OPQ is the sector of a circle having center at O. OPQ सेक्टर आहे सर्कलचं. सेंटर किती आहे O and radius किती आहे 15 सेंटीमीटर. If measurement of angle POQ equal to 30 degree. O सेंटर आहे. सेंट्रल अँगल 30 डिग्री दिला. Find the area enclosed by arc PQ and chord PQ. याचे सारखेच काढायचं आहे. आत्ताच आपण जसं का फाइंड आउट केलं ना त्याचनुसार आहे. इथं काय OPQ सेक्टर आहे आणि सेंट्रल अँगल किती आहे 30 डिग्री आहे. OP आणि Q आणि आपल्याला ट्रायंगल आणि सेक्टरने इन्क्लोज केलेले एरिया म्हणजे हा शेडेड एरिया काढायचा. आणि रेडियस किती आहे 15 सेंटीमीटर आहे. इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल 90 डिग्री होईल. मग सपोज PQR घेऊ आपण. R पॉइंट घेता येईल. QR परपेंडिक्युलर टू काय घेता येईल OP घेता येईल. मग काय येणार आहे R इक्वल टू किती आहे 15 सेंटीमीटर. थिटा इक्वल टू किती आहे 30 डिग्री. रेडियनमध्ये कन्वर्ट करू 30 इंटू पाय अपॉन किती 180 रेडियन. तर π/6 रेडियन येणार. आणि देअरफॉर एरिया काढता येईल. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर OPQ इट इज इक्वल टू 1/2 इंटू r² इंटू थिटा. 1/2 इंटू r² 15 स्क्वेअर इंटू थिटा किती आहे π/6. 15 चा स्क्वेअर 225 इंटू पाय अपॉन 2 इंटू 6 किती होतं 12 एवढं येतं. तर 3चा भाग जाईल. वरती पण जातो आणि खाली पण जातो 3चा भाग. वरती किती येतं
3ने भाग दिल्यानंतर 7चा भाग जाईल, खाली 1 राहतं आणि नंतर 5चा आणि खाली किती 4. 75 π/4 एवढं येतं स्क्वेअर सेंटीमीटर, एवढा एरिया येतो. नंतरचा आता ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ड्रॉ काय केलं आपण, QR परपेंडिक्युलर टू काय घेतलं, OP असं कन्सिडर केलं आपण. मग ट्रायंगल कोणता आहे, QRO किंवा OQR इज ऑफ मेजर. सेंट्रल अँगल 30 डिग्री आहे, इथं 90 डिग्री म्हणजे हा 60 डिग्री राहणार. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल ह्या मेजरमेंटचा आहे. मग आता 30 डिग्रीच्या अपोजिट साईड म्हणजे QR. QR किती आहे, 30च्या अपोजिट साईड हायपोटेनसच्या 1/2 आहे. 1/2 ऑफ काय, OQ. रिजन 19 तरी चालेल, फक्त हे त्याच्यावरूनच तुम्ही घेतलेला आहे. 1/2 इंटू OQ किती आहे, 15. मग 15/2 येतं. 15/2 म्हणजे 7 पॉईंट किती येणार आहे, 5 सेंटीमीटर. आणि ट्रायंगलचा एरिया आता, therefore एरिया ऑफ ट्रायंगल OPQ इक्वल टू 1/2 इंटू बेस OP इंटू हाईट काय, QR असं घेता येईल. 1/2 इंटू OP किती आहे, 15 इंटू QR किती आलेलं आहे, 7.5 एवढा आलं. किंवा 15/2 घेतलं तरी चालेल. मग इथे किती येणार आहे, हा 7.5 आणि इथं भाग देता येईल. 7.5 इंटू 7.5 असं येणार. युनिट प्लेसला 5 आहे, 25. 7 8 किती होतं, 56 एवढं स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये येणार एरिया. आणि आता रिक्वायर्ड एरिया म्हणजे शेडेड पोर्शनचा एरिया. therefore required area equal to area of sector OPQ minus area of triangle OPQ त्याचा एरिया. दिस इज इक्वल टू सेक्टरचा एरिया एवढा आलेला आहे, 75/4 मायनस 56.25. पायची व्हॅल्यू टाकू आपण, 75 इंटू 3.14 अपॉन 4 मायनस 56.25 मल्टिप्लाय करू आणि नंतर 3 भाग देऊ आपण. 3.14 ला मल्टिप्लाय करू. नंतर 7 ने हे करताय. आणि 2 डेसिमल प्लेस 235.50 235.50 मायनस हे 56.25 एवढं येतं. आता 4 ने डिवाइड करू आपण. 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 ने भाग द्यायचा. तर किती येतं, कितीचा भाग जाणार, 5चा भाग जाईल. खाली 3 राहतं, 35 होतं. तर 9चा भाग जास्त होईल, तर 8चा भाग द्यावा लागेल. 32 35 मधून 32 गेले, 3 राहतं. डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. परत 35 होतं, तर 8चा भाग देत आहे. आणि परत किती होतं, 3 राहणार आणि 0. तर 7चा भाग जाईल आणि नंतर 5चा मायनस 56.25 एवढं येतं. आणि दिस इज इक्वल टू किती येणार, मग हे 5 नंतर 7 मधून 5 गेला 2 आणि नंतरचं 8 मधून 2 गेला 6 आणि पॉईंट किती येणार आता इकडं, 8 मधून 6 गेला 2 आणि 5 मधून 50 स्क्वेअर सेंटीमीटर. 2.625 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा काय येणार आहे, एरिया येणार. हे झालं 7 आणि 8 नंबरचे क्वेश्चन कंप्लीट झालं. आता 9 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण.
9 नंबरचं काय, द पेरिमीटर ऑफ ए सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. काय दिलेलं आहे आपल्याला, सेक्टरचे पेरिमीटर दिलेले आहे. समजा आता हा सेक्टर आहे, एवढं डिस्टन्स आर हे आर, आणि समजा ओ ए बी सेक्टर आहे, एवढी लेंथ किती आहे, एस आहे, ए बी ची लेंथ, आर्कची लेंथ. मग आपल्याला काय दिलेलं आहे, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर ऑफ द सर्कल. सर्कलचा एरिया एवढा आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, आणि त्याची पेरिमीटर किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर एवढी काय दिलेली, पेरिमीटर दिलेली. तर फाइंड द एरिया ऑफ सेक्टर काढायचं आपल्याला. तर आपल्याला थिटा फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे फॉर काय येणार आहे, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे, एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे, 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे. इथं पाय पण आहे. म्हणजे फॉर पाय आर स्क्वेअर इक्वल टू 25 पाय, पाय गेट कॅन्सल, आणि आर स्क्वेअर इक्वल टू 25, आणि therefore r इक्वल टू किती येणार आहे, 5 सेंटीमीटर, कारण इथे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे एरिया. रेडियस मिळाली. नंतर पेरिमीटर आपल्याला दिलं, पेरिमीटर ऑफ सेक्टर इट इज इक्वल टू किती दिलेलं आहे, पेरिमीटर 20 सेंटीमीटर दिलेलं आहे, आणि पेरिमीटर म्हणजे आर प्लस एस एवढं काय येणार आहे, पेरिमीटर म्हणजे 2r प्लस एस, आर प्लस एस इक्वल टू 20. therefore 2r प्लस एस इक्वल टू किती येतं, 20, आणि एवढं मिळतं आपल्याला. रेडियस माहीत झालेली आहे, रेडियस किती आहे, 5. therefore 2 × 5 प्लस एस इक्वल टू 20, तर किती येतं, 10. 10 इकडे आल्यावर काय होणार आहे, मायनस होईल. therefore s इक्वल टू 20 मायनस 10, तर s ची व्हॅल्यू किती मिळते, 10 सेंटीमीटर मध्ये येणार. म्हणजे लेंथ ऑफ आर्क माहिती झालं आपल्याला. इथं थिटा काढण्याची काही गरज नाही, कारण आर्क माहिती आहे आपल्याला, लेंथ ऑफ ए आर्क. therefore एरिया ऑफ सेक्टर इट इज इक्वल टू आर इंटू एस, हा पण काय आहे, 2, हा फॉर्म्युला आहे, आणि आर किती आहे, 5, एस किती आहे, 10, आणि अपॉन 2 ने भाग जाता आहे याला, आणि 5 × 5 किती होतं, 25 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा काय येणार आहे, सेक्टरचा एरिया येणार. हे झालं आहे एक्झाम्पल नंबर 9. आता 10 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. टेन नंबरचं एक्झाम्पल काय आहे, द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 56 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. म्हणजे सिमिलर एक्झाम्पल आहे, 9 नंबरचं एक्झाम्पल सारखंच आहे. समजा हा सेक्टर आहे आपण कन्सिडर करून, आणि therefore काय येणार आहे, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे आपल्याला, एरिया ऑफ सर्कल ते दिलेलं आहे. किती दिलं एरिया ऑफ सर्कल, 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर एवढं दिलं, 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर एवढं एरिया दिलेला आहे. म्हणजे therefore काय घेता येईल, पाय आर स्क्वेअर इक्वल टू 64 पाय, पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर इक्वल टू 64, आणि आर इक्वल टू किती येणार आहे, 8 सेंटीमीटर येणार. रेडियस आपल्याला किती मिळाली, 8 सेंटीमीटर मिळाली. नंतरचं पेरिमीटर दिलेलं आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर इट इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 56 सेंटीमीटर दिलेलं आहे, आणि पेरिमीटर आर प्लस एस, आर प्लस एस इक्वल टू 56, आणि आर किती 8 आहे, 2r किंवा 8 प्लस एस टाकू आपण, आणि प्लस एस इक्वल टू 56, हे 16 होईल. 16 इकडं आणू लगेच, 56 मायनस 16 होईल. एस इक्वल टू काय, हे 0, आणि 5 मधून 1 गेला किती, 4, 40 सेंटीमीटर एवढा काय तर लेंथ ऑफ ए आर्क मिळते. and therefore area of a sector
आता जर असा फॉर्म्युला वापरला तर ते आर इंटू यस अपॉन काय 2. आर किती आहे 8, यस किती आहे 40 अपॉन 2. मग इथं 4 आहे आणि 4 इंटू 40 160 येणार स्क्वेअर सेंटीमीटर एवढा काय तो एरिया येतो. म्हणजे हे एक्झाम्पल काय झालं 10 कंप्लीट झालं. ही एक्झरसाइज कंप्लीट झालेली आहे आणि हा चॅप्टर सुद्धा काय कंप्लीट झालेला आहे. तर यातले शेवटची जी एक्झरसाइज आहे मायसिलियस एक्झरसाइज 1 आहे. तर त्यातले वेगळे जर वाटत असतील वेगळे वाटणारेच एक्झाम्पल मी घेणार आहे आणि सिमिलर असेल तर नाही घेणार. म्हणजे तुम्ही काय करायचं सॉल्व करायचं आणि आपण काय करू पुढचा चॅप्टर घेऊ ट्रिग्नॉमेट्री 1 ते घेऊ आपण, कारण ते महत्त्वाचं चॅप्टर आहे ते आपण अगोदर घेऊ. आणि जर यातले ह्या मायसिलियस एक्झरसाइज 1 मधले वेगळे वाटणारेच एक्झाम्पल मी घेणार आहे, वेगळे नसेल तर नाही घेणार.